सुस्वागतम. सुगम लर्निंग चॅनलमध्ये मी सुनीता आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वीतील सामान्य विज्ञान विषयातील जे प्रकरण अभ्यासतो आहोत त्याचे नाव आहे मानवनिर्मित पदार्थ किंवा मॅनमेड मटेरियल्स. आपल्या अवतीभोवती जे पदार्थ आहेत त्यांचे दोन प्रकार आहेत. क्रमांक 1, जे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात त्यांना नैसर्गिक पदार्थ किंवा निसर्गनिर्मित पदार्थ असे म्हणतात. त्याची उदाहरणे आहेत लाकूड, पाणी, वेगवेगळे धातू. परंतु काही पदार्थ मात्र निसर्गतः उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी नैसर्गिक पदार्थांवरती संशोधन केले जाते आणि त्या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ व्यावसायिक तत्वावरती निर्माण केले जातात. अशा मानवाने कारखान्यात तयार केलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. द मटेरियल्स विच आर अवेलेबल इन नेचर दे आर कॉल्ड नॅचरल मटेरियल्स, बट व्हेरियस मटेरियल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन फॅक्टरीज. Such materials are called man-made materials. Examples are glass म्हणजे काच, प्लास्टिक, आर्टिफिशियल थ्रेड्स म्हणजे कृत्रिम धागे, थर्मोकोल इत्यादी. आता आपण जाणून घेणार आहोत मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिकबद्दल. मॅनमेड मटेरियल प्लास्टिक आकारयता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनविलेला मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक. सर्व प्लास्टिक एकसारखे नसतात. अ मॅनमेड मटेरियल शोईंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी अँड मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स इज कॉल्ड प्लास्टिक. प्लास्टिक्स आर नॉट सेम टाईप. आता हे जे प्लास्टिक आहे याचे वेगवेगळे जे प्रकार केलेले आहेत ते कशाच्या आधारे केलेले आहेत तर त्यातला पहिला भाग आहे उष्णतेचा होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लास्टिकचे प्रकार. द इफेक्ट ऑफ हीट ऑन प्लास्टिक. कन्सिडरिंग दिस क्रायटेरिया देर आर 2 टाइप्स ऑफ प्लास्टिक. नंबर 1, थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू प्लास्टिक. ज्या प्लास्टिकला आपण हवा तसा आकार देऊ शकतो त्याला उष्मामृदू प्लास्टिक असं म्हटलं जातं. द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर अवर विश इज कॉल्ड थर्मोप्लास्टिक. आणि त्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत आपल्या नेहमीच्या वापरातील. वेगवेगळी खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादी. आणि या प्लास्टिकच्या प्रकारांची उदाहरणं आहेत पॉलिथिन, PVC वगैरे वगैरे. आता दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजेच उष्माद्रूढ प्लास्टिक. या प्रकारच्या प्लास्टिकला जर एकदा साच्यात टाकलं आणि विशिष्ट आकार दिला तर तो आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही, म्हणून त्याला उष्माद्रूढ प्लास्टिक असे म्हटले जाते. A plastic, once a specific shape is given with the help of mold, its shape cannot be changed on heating. It is called thermosetting plastic. आणि त्याची उदाहरणं आहेत आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरतो त्या वस्तूंपैकी विद्युत उपकरणांची बटणे, कुकरचे हँडलवरील आवरण, इलेक्ट्रिक स्विचेस अँड कव्हरिंग्स ओव्हर द हँडल्स ऑफ कुकर. आता आपण जाणून घेऊयात प्लास्टिकची प्रकारनिहाय उदाहरणे. थर्मोसेटिंग प्लास्टिकची उदाहरणे आहेत. क्रमांक 1, बॅकेलाइट. 2, मेलेमाइन. 3, पॉलियुरेथेन. 4, पॉलिएस्टर. आणि उष्मामृदू प्लास्टिक म्हणजेच थर्मोप्लास्टिकची उदाहरणे आहेत पॉलिव्हिनाइल क्लोराईड म्हणजेच PVC. पॉलिव्हिनाइल क्लोराईड नाव जरी आपल्याला माहिती नसेल तरी PVC नाव मात्र प्रत्येकाला माहिती असतं जवळजवळ. दुसरं उदाहरण आहे पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीनचा शॉर्ट फॉर्म आहे PS. नंबर 3, पॉलिइथिलीन. शॉर्टमध्ये त्याला PE असं म्हटलं जातं. आणि क्रमांक 4, पॉलिप्रोपिलीन. शॉर्ट फॉर्म आहे PP. Plastic
हे जसे एक मानवनिर्मित पदार्थ आहे, तसाच आपल्या बरेचदा पाहण्यात येणारा दुसरा मानवनिर्मित पदार्थ मॅनमेड मटेरियल आहे थर्मोकोल. प्लास्टिक अविघटनशील आहे, त्याचप्रमाणे थर्मोकोल देखील अविघटनशील आहे. तर या थर्मोकोलबद्दल आपण जास्तीची माहिती जाणून घेतो आहोत. थर्मोकोल म्हणजे पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप होय. Thermocol is a form of a complex material called polystyrene. Polystyrene transforms into liquid state on heating at more than 100 degrees Celsius temperature and returns to solid state on cooling. थर्मोकोल जर 100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला तापवलं तर ते द्रवस्थितीत जातं आणि त्यापेक्षा थंड केलं तर पुन्हा ते स्थायी रूपात येतं. हे थर्माकोल जर आपल्या वापरात सातत्याने राहिलं तर त्याच्या वापराचे पर्यावरण आणि मानवावरती जे दुष्परिणाम होतात ते आपण जाणून घेणार आहोत. थर्मोकोलच्या अतिवापराचे पर्यावरण व मानवावर होणारे दुष्परिणाम. ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ थर्मोकोल ऑन एन्व्हायरमेंट अँड ह्युमन. इफेक्ट नंबर 1, स्टायरीनमध्ये जो कर्करोगजन्य एक घटक असतो त्या घटकामुळे थर्माकोलच्या सानिध्यात सतत असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचे 2 प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यापैकी एकाचं नाव आहे रक्ताचा ल्युकेमिया आणि क्रमांक 2 आहे लिम्फोमा. कार्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट्स इन स्टायरीन increases possibility of blood cancer like leukemia and lymphoma to the person in contact with thermocol for long duration. दुसरा परिणाम आहे थर्मोकोल हा जैव अविघटनशील आहे आणि तो जर जाळला तर हवेमध्ये विषारी वायू सोडले जातात. थर्मोकोल इज नॉन बायोडिग्रेडेबल मॅनमेड मटेरियल. हा त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे. क्रमांक 3, थर्मोकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ जर पुन्हा गरम केले तर थर्मोकोलमध्ये असलेला घटक स्टायरीन हा वितळतो आणि त्याचा अंश अन्न पदार्थामध्ये विरघळून अपाय होऊ शकतात. इफ द फूड केप्ट इन थर्मोकोल इज हिटेड, स्टायरीन मे डिझॉल्व इन दॅट फूड अँड देअर इज पॉसिबिलिटी ऑफ हेल्थ प्रॉब्लेम. चौथा परिणाम आहे जे व्यक्ती थर्मोकोल बनविणाऱ्या कारखान्यात काम करतात त्या व्यक्तींच्या शरीरावरती होणारा परिणाम आहे त्यांचे डोळे, श्वसनसंस्था, त्वचा आणि पचनसंस्था यांचे विविध आजार त्या व्यक्तींमध्ये होऊ शकतात. त्याचप्रमाणे जर त्या कारखान्यामध्ये गर्भवती महिला काम करत असतील तर त्यांच्यामध्ये गर्भपाताचा धोका निर्माण होतो आणि द्रवरूप स्टायरीन जर त्वचेवरती पडलं तर त्यामुळे त्वचा भाजण्याचा देखील धोका असतो. इफेक्ट ऑफ पर्सन्स वर्किंग इन थर्मोकोल फॅक्टरी. Persons staying in contact with thermocol for long term may develop the health problems of eyes, respiratory system, skin, digestive system, etc. While pregnant women may face the miscarriage, and if liquid styrene comes in contact with skin, it may cause skin burns. आता आपण जाणून घेतो आहोत विघटनशील पदार्थ म्हणजे काय आणि अविघटनशील पदार्थ म्हणजे काय याबद्दल. ज्या पदार्थांचं नैसर्गिकरित्या विघटन होते त्यांना विघटनशील पदार्थ असे म्हणतात. तर ज्या पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्यांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. मग जर पदार्थ अविघटनशील असतील तर त्याचा पर्यावरणावरती आणि मानवावरती दुष्परिणाम होतो आणि तो टाळला जावा म्हणून पर्यावरण रक्षणासाठी एक सिद्धांत पर्यावरण स्नेहींनी मांडलेला आहे, पर्यावरण तज्ज्ञांनी मांडलेला आहे. त्याला म्हटलं जातं पर्यावरण रक्षणाचा 4R सिद्धांत, 4R सिद्धांत. त्या 4R सिद्धांताचा प्रत्येक सुजाण नागरिकाने वापर करणे गरजेचे आहे. तो सिद्धांत आहे R. रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करा, मिनिमल यूज ऑफ नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस. नंबर 2 रियूज म्हणजे पुन्हा उपयोग करा, यूज अगेन. नंबर 3 रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण करा, यूज अगेन आफ्टर प्रोसेसिंग.
नंबर 4 रिकव्हर म्हणजे पुन्हा प्राप्त करा, म्हणजेच रिक्लेमिंग. या सिद्धांताचा वापर करणं हे प्रत्येक सुजाण नागरिकासाठी महत्त्वाचे आहे. आता आपण जाणून घेणार आहोत पुढच्या मानवनिर्मित पदार्थाबद्दल. त्याचे नाव आहे काच. काच म्हणजेच ग्लास. काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घनपदार्थ. ग्लास इज द नॉन क्रिस्टलाइन हार्ड but brittle solid material formed from mixture of silica and silicate. या ठिकाणी सिलिका शब्द आलेला आहे. सिलिका म्हणजे वाळू आणि त्याचं रेणुसूत्र आहे SiO2 सिलिकॉन डायऑक्साईड. ही सिलिका किंवा वाळू 1700 अंश सेल्सिअस तापमानाला वितळते, म्हणजेच 1700 अंश सेल्सिअस तापमानाला वितळते. सिलिका मेल्ट्स ॲट 1700 डिग्री सेल्सिअस. काच जर बनवायची असेल तर त्यासाठी लागणारे घटक आहेत वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण. फॉर ग्लास प्रोडक्शन मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईम अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज रिक्वायर्ड. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जी काच वापरतो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे प्रकार आपण आता जाणून घेतो आहोत. नंबर 1 सिलिका काच. ही काच सिलिका वापरून तयार केली जाते, म्हणून त्याला सिलिका काच असं म्हटलं जातं. आणि या सिलिका काचेचा उपयोग प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. सिलिका ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय यूजिंग द सिलिका अँड सिलिका ग्लास इज यूज्ड to produce laboratory glasswares. नंबर 2 बोरोसिलिकेट काच. बोरोसिलिकेट ग्लास. ही काच बनविण्यासाठी वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचा वापर केला जातो. बोरोसिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सँड, सोडा, बोरिक ॲसिड अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि बोरोसिलिकेट काचेचा उपयोग औषध निर्मिती उद्योगामध्ये औषधे ठेवण्यासाठी ज्या बाटल्या तयार केल्या जातात त्यासाठी केला जातो. बोरोसिलिकेट ग्लास इज यूज्ड इन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज टू स्टोअर द मेडिसिन. नंबर 3 अल्कली सिलिकेट काच. ही काच वाळू आणि सोडा यांचे मिश्रण तापवून बनवली जाते. अल्कली सिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय हिटिंग द मिक्सचर ऑफ सँड अँड सोडा. अल्कली सिलिकेट काचेलाच जलकाच किंवा वॉटर ग्लास असेही म्हटले जाते, कारण ती पाण्यात विद्राव्य असते म्हणजे विरघळते. अल्कली सिलिकेट ग्लास इज ऑल्सो कॉल्ड वॉटर ग्लास बिकॉज धिस ग्लास इज सोल्युबल इन वॉटर. क्रमांक 4 शिसेयुक्त काच किंवा लेड ग्लास. ही काच तयार करीत असताना वाळू, सोडा आणि चुनखडी यांच्यासोबतच लेड ऑक्साईड त्यात मिसळलं जातं आणि या मिश्रणापासून शिसेयुक्त काच तयार केली जाते. लेड ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईमस्टोन अँड लेड ऑक्साईड. ही काच चकचकीत असते आणि त्यामुळे शिसेयुक्त काचेचा उपयोग विजेचे दिवे आणि ट्यूबलाईट तयार करण्यासाठी केला जातो. Lead glass is very clear and transparent. That's why it is used in manufacturing of light bulbs and tubes. क्रमांक 6 प्रकाशीय काच किंवा ऑप्टिकल ग्लास. ही काच बनविण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी याच्या सोबतच बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन हे देखील मिश्रणामध्ये वापरलं जातं. ऑप्टिकल ग्लास इज प्रोड्यूस्ड from the mixture of sand, soda, limestone, barium oxide and boron. ही काच शुद्ध असते आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी प्रकाशीय उपकरणांमध्ये काचेची गरज असते अशी उपकरणे, चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनविण्यासाठी प्रकाशीय काच वापरली जाते. ऑप्टिकल ग्लास इज अ प्युअर ग्लास and it is useful in production of spectacles,
lenses, microscopic lenses, etc. क्रमांक 6 रंगीत काच. रंगहीन सोडालाईन काचेपासून रंगीत काच तयार करताना मिश्रणात विशिष्ट धातूंचे ऑक्साईड मिसळले जाते. कलर्ड ग्लासेस. टू इम्पार्ट डिझायर्ड कलर, ऑक्साईड ऑफ स्पेसिफिक मेटल इज मिक्स्ड ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी फेरस ऑक्साईड मिसळले जाते, तर लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड मिसळले जाते. फेरस ऑक्साईड इज मिक्स्ड टू गेट ब्लूइश ग्रीन ग्लास, while copper oxide is mixed to get red glass. क्रमांक 7 संस्कारित काच, प्रोसेस्ड ग्लास. काचेवरती वेगवेगळे संस्कार करून वेगवेगळ्या उपयोगांसाठी आवश्यक असणाऱ्या काचा बनविल्या जातात. उदाहरणं आहेत स्तरित काच, प्रबलित काच, सपाट काच, तंतुरूप काच, फेन काच, अपारदर्शक काच. प्रबलित काच म्हणजेच रेनफोर्स्ड ग्लास, सपाट काच म्हणजे प्लेन ग्लास, तंतुरूप काच म्हणजे फायबर ग्लास, फेन काच म्हणजेच फेन ग्लास आणि अपारदर्शक म्हणजे ट्रान्सलुसंट ग्लास. आता आपण विचार करणार आहोत मानवनिर्मित पदार्थ म्हणजेच मॅनमेड मटेरियल्स या प्रकरणावरती विचारल्या जाऊ शकणाऱ्या महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांबाबत. त्यातील प्रश्न पहिला आहे, विद्युत वाहक तारांची आवरणे टिंबटिंबपासून बनविले जातात. द इन्सुलेशन ऑफ इलेक्ट्रिक केबल इज मेड युझिंग डॅश डॅश प्लास्टिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॉलीविनाइल क्लोराईड PVC. प्रश्न 2, प्रयोगशाळेतील उपकरणे बनविण्यासाठी टिंबटिंब प्लास्टिक वापरले जाते. लॅबोरेटरी अप्लायन्सेस आर मेड विथ डॅश डॅश प्लास्टिक. उत्तर आहे पॉलीप्रोपिलिन किंवा PP. प्रश्न 3, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे बनविण्यासाठी टिंबटिंब या प्लास्टिकचा वापर होतो. इलेक्ट्रिक अँड साऊंड इन्सुलेटिंग कव्हरिंग्ज आर मेड अप विथ डॅश प्लास्टिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मेलॅमाइन. प्रश्न 4, पुढीलपैकी कोणते थर्मोसेटिंग किंवा उष्मादृढ प्लास्टिक आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज थर्मोसेटिंग प्लास्टिक? पर्याय क्रमांक 1 पॉलीविनाइल क्लोराईड, क्रमांक 2 पॉलीस्टायरेन, क्रमांक 3 पॉलीप्रोपिलिन, क्रमांक 4 पॉलीयुरेथेन. आणि यापैकी उष्मादृढ म्हणजेच थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे ऑप्शन नंबर 4 पॉलीयुरेथेन. प्रश्न 5, पुढीलपैकी कोणते थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू प्लास्टिक आहे? आयडेंटिफाय द थर्मोप्लास्टिक फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय दिलेले आहेत मेलेमाइन क्रमांक 1, क्रमांक 2 आहे पॉलिएस्टर, क्रमांक 3 पॉलीप्रोपिलिन, क्रमांक 4 पॉलीयुरेथेन. आणि यापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॉलीप्रोपिलिन. प्रश्न 6, कृत्रिम दात बनविण्यासाठी टिंबटिंब प्लास्टिक वापरले जाते. डॅश डॅश इज अ टाईप ऑफ प्लास्टिक यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग आर्टिफिशियल टीथ. आणि दाताची कवळी म्हणजेच आर्टिफिशियल टीथ किंवा कृत्रिम दात बनवण्यासाठी वापरलं जाणारं प्लास्टिक आहे पॉलीॲक्रेलिक. म्हणून उत्तर पॉलीॲक्रेलिक प्लास्टिक. प्रश्न 7, दवाखान्यात वापरल्या जाणाऱ्या सिरिंज टिंबटिंब वापरून बनवलेल्या असतात. डॅश डॅश इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग सिरिंजेस इन हेल्थकेअर सेक्टर. इंजेक्शनच्या सिरिंज कशापासून बनवलेल्या असतात तुम्हाला नक्कीच माहिती आहे. करेक्ट. प्रश्नाचं उत्तर आहे प्लास्टिक. प्रश्न 8, वाहनांचे ओरखड्यांपासून संरक्षण करण्यासाठी गाडीवर टिंबटिंब प्लास्टिकचे कोटिंग करण्यात येते. व्हेकल्स आर कोटेड विथ डॅश प्लास्टिक.
टू प्रोटेक्ट फ्रॉम स्क्रॅचेस. गाड्यांवरती स्क्रॅचेस पडू नये म्हणून त्यावरती जे कोटिंग केलं जातं ते मटेरियल किंवा तो पदार्थ आहे टेफ्लॉन. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे टेफ्लॉन. प्रश्न 9. थर्माकोलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना टिंबटिंब व टिंबटिंब या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते. द पर्सन इन कॉन्टॅक्ट विथ थर्मोकोल फॉर लॉंग ड्युरेशन मे हॅव द पॉसिबिलिटी ऑफ ब्लड कॅन्सर लाईक डॅश डॅश अँड डॅश डॅश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रक्ताचा ल्युकेमिया व लिम्फोमा. ल्युकेमिया अँड लिम्फोआ. प्रश्न 10. काचेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषला जावा यासाठी त्यामध्ये टिंबटिंब, टिंबटिंब किंवा टिंबटिंबचा अंतर्भाव करतात. टू ॲब्सॉर्ब लार्ज अमाउंट ऑफ लाईट इन द ग्लास, ऑक्साइड्स ऑफ आयदर डॅश 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 और डॅश डॅश मिक्स्ड इन द ग्लास. अपारदर्शक किंवा अर्धपारदर्शक काच जर तयार करायची असेल तर त्यासाठी काचेमध्ये काय मिसळलं जातं असं विचारलेलं आहे. आणि प्रश्नाचं उत्तर आहे क्रोमियम, व्हॅनेडियम आणि आयर्न ऑक्साईड. प्रकरण क्रमांक 18. परिसंस्था इकोसिस्टीम्स. सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत या पाठ्यघटकातील महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी. म्हणजेच आपण जाणून घेणार आहोत शॉर्ट समरी किंवा प्रकरणाचा सारांश. परिसंस्था ही 2 प्रकारच्या घटकांनी बनलेली असते, सजीव घटक आणि निर्जीव घटक. सजीव घटकांनाच जैविक घटक असे म्हणतात, तर निर्जीव घटक म्हणजेच अजैविक घटक. हे जैविक घटक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्या परस्परांशी होणाऱ्या आंतरक्रिया या सर्वांना एकत्रितपणे परिसंस्था असे म्हटले जाते. परिसंस्थेमध्ये जैविक घटकांमध्ये एक वेगळा घटक, अतिशय सूक्ष्म, जो डोळ्यांना दिसत नाही असा एक गट अस्तित्वात असतो, त्याला सूक्ष्मजीव असं म्हणतात. आणि सूक्ष्मजीव हे विघटक आहेत किंवा सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हटले जाते, कारण सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती व प्राण्यांचे अवशेष यातील सेंद्रिय पदार्थांचे असेंद्रिय द्रव्यांमध्ये रूपांतर करतात. आता परिसंस्थेमध्ये जे घटक असतात त्यापैकी प्रत्येक सजीव घटक त्या परिसंस्थेत राहत असताना विशिष्ट भूमिका बजावत असतो आणि त्या सजीवाचं परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात असं एक निश्चित स्थान असतं. सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात असणारे स्थान आणि तो बजावत असलेली भूमिका यांना निश असे म्हटले जाते. Ecosystem is made up of 2 factors. Number 1, living factors means biotic factors म्हणजेच सजीव घटक, आणि नंबर 2, नॉन लिव्हिंग फॅक्टर्स म्हणजेच अबायोटिक फॅक्टर्स म्हणजेच अजैविक फॅक्टर्स. These biotic and abiotic factors and their interaction between each other forms an ecosystem. One small factor is there that is known as microbes. Microbes are called as decomposers because they convert the organic substances from dead bodies of plants and as well as animals into inorganic substances. Now we are going to know about niche, N-I-C-H-E. Niche means the position of any living organism in context to other living organism and the role it is playing, it is called niche. आता जाणून घेऊयात परिसंस्थेचे अजैविक घटक कोणते आहेत ते. अजैविक घटक म्हणजेच अबायोटिक फॅक्टर्स. नंबर 1, भौतिक घटक म्हणजेच फिजिकल फॅक्टर्स. त्यामध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा आणि सूर्यप्रकाश म्हणजेच एअर, वॉटर व्हेपर, मिनरल्स, सॉईल आणि सनलाईट यांचा समावेश होतो. तर रासायनिक घटक जे आहेत त्याचे 2 प्रकार आहेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ केमिकल फॅक्टर्स. इनऑर्गॅनिक म्हणजेच असेंद्रिय पदार्थ आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस
सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थांमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम यासारख्या मूलद्रव्यांचा समावेश होतो. तर ऑर्गॅनिक फॅक्टर्स, ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत प्रथिने, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ म्हणजे लिपिड्स. आता जाणून घेऊयात जैविक घटकांविषयी म्हणजेच बायोटिक फॅक्टर्स विषयी. याचे 2 प्रकार आहेत, स्वयंपोषी ऑटोट्रॉपिक आणि परपोषी हेटेरोट्रॉपिक. स्वयंपोषीमध्ये सगळ्या हिरव्या वनस्पती यांचा समावेश होतो. ऑल ग्रीन प्लांट्स आर कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स अँड दे आर ऑटोट्रॉपिक. हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. तर परपोषीमध्ये विघटक म्हणजेच सूक्ष्मजीव हे विघटन घडवून आणणारे घटक आहेत. हेटेरोट्रॉपिक फॅक्टर्स, वन ऑफ देम इज डिकॉम्पोझर्स, दे आर मायक्रोब्स. आणि परपोषींचा दुसरा एक गट आहे, त्याला भक्षक किंवा कन्झ्युमर्स म्हटलं जातं. आणि हे भक्षक जे आहेत ते सगळे प्राणी किंवा ॲनिमल्स असतात. त्याचे 3 स्टेप्स आहेत, 3 प्रकार आहेत. प्राथमिक भक्षक, प्रायमरी कन्झ्युमर्स, द्वितीयक भक्षक, सेकंडरी कन्झ्युमर्स आणि तृतीय भक्षक, टर्सेरी कन्झ्युमर्स. परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम याला आणखी एक नाव आहे जैविक समुदाय किंवा बायोटिक कम्युनिटी. या ज्या इकोसिस्टीम्स किंवा परिसंस्था आहेत या अतिशय छोट्या असू शकतात किंवा प्रचंड मोठ्या देखील असू शकतात. एखाद्या छोट्या झाडावरची एक स्वतंत्र परिसंस्था असू शकते आणि एका मोठ्या विस्तीर्ण जंगलात देखील एक परिसंस्था असू शकते. एका मोठ्या भूभागावरती देखील एखादी मोठी परिसंस्था असू शकते. मग अशा ज्या मोठ्या परिसंस्था आहेत त्या मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असं म्हटलं जातं. बायोम्स मध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. बायोम्स मीन्स लार्ज इकोसिस्टम्स. बायोम्स कंटेन मेनी स्मॉल इकोसिस्टम्स. बायोम्स 2 प्रकारच्या आहेत. एक भूपरिसंस्था म्हणजे लँड बायोम्स आणि 2 जलीय परिसंस्था म्हणजे ॲक्वॅटिक बायोम्स. पैकी भूपरिसंस्था म्हणजे फक्त भूभागावर किंवा जमिनीवर असणाऱ्या किंवा अस्तित्वात येणाऱ्या परिसंस्था. लँड बायोम्स एक्झिस्ट ओनली ऑन लँड अँड देअर एक्झाम्पल इज ग्रासलँड्स, एव्हरग्रीन फॉरेस्ट्स, डेझर्ट्स, आईसलँड इकोसिस्टीम इन तैगा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट्स. भूपरिसंस्थांची उदाहरणं आहेत गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील, बर्फाळ प्रदेशातील, तैगा प्रदेशातील आणि विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. तर जलीय परिसंस्था म्हणजेच ॲक्वॅटिक बायोम्समध्ये समावेश होतो गोड्या पाण्यातील परिसंस्था. याच्यामध्ये विहिरीतील परिसंस्था असू शकते, नदीतील परिसंस्था असू शकते, सरोवर किंवा तळ्यातील परिसंस्था असू शकते. त्याचबरोबर खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, मराईन वॉटर इकोसिस्टीम म्हणजे समुद्रातील परिसंस्था. आणि तिसरं खाडी परिसंस्था किंवा क्रीक इकोसिस्टीम. प्रत्येक इकोसिस्टीममध्ये काही साम्य असू शकतं आणि काही भेद देखील असू शकतात. वेगवेगळ्या कारणांमुळे या परिसंस्थांमधील बायोम्समधील भौतिक घटक, जैविक घटक, अजैविक घटक, वनस्पती, प्राणी यांच्यामध्ये काहीतरी असंतुलन किंवा असमतोल निर्माण होतो आणि यालाच परिसंस्थेचा ऱ्हास असं म्हटलं जातं. हा ऱ्हास होण्याची जी कारणं आहेत त्यापैकी कोणती मानवी कारणं या परिसंस्थेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत हे आपण जाणून घेतो आहोत. मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास, डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स. ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्पॉन्सिबल फॉर डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम आर ॲज फॉलोज. त्यातलं पहिलं आहे लोकसंख्या वाढ व संसाधनांचा वाढलेला वापर, इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन. नंबर 2 शहरीकरण
म्हणजे अर्बनायझेशन. नंबर 3 औद्योगिकीकरण आणि वाहतूक, इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिक. 4 पर्यटन टुरिझम. 5 मोठी धरणे लार्ज डॅम्स. आणि 6 युद्ध वॉर्स. त्याबरोबरच भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे देखील काही परिसंस्थांचा ऱ्हास होतो, तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात. Because of some natural disasters like earthquake, volcano, floods, droughts, there may be changes in ecosystems or there may be destruction of ecosystem. आपल्या जीवावरणामध्ये संतुलन राखण्यात नैसर्गिक परिसंस्था महत्त्वाच्या असतात आणि म्हणून त्याचं संरक्षण करणं ही मानवाची महत्त्वाची जबाबदारी आहे, हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. नॅचरल इकोसिस्टम्स मस्ट बी प्रोटेक्टेड ॲज दे मेंटेन बॅलन्स in the biosphere and it is useful for human life on the earth. So we have to protect the ecosystem. प्रकरण 18 परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम या प्रकरणावरील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण आता जाणून घेणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी NMMS, त्याचबरोबर अन्य स्पर्धा परीक्षा आणि वर्गातील महत्त्वाच्या घटकाचं सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी तुम्हाला उपयोग होणार आहे. प्रश्न पहिला आहे, इकोसिस्टीमला दुसरे नाव टिंबटिंब हे आहे. अनदर नेम फॉर इकोसिस्टीम इज डॅश डॅश. आणि प्रश्नाचं उत्तर आहे बायोटिक कम्युनिटी, जैविक समुदाय. इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेला बायोटिक कम्युनिटी किंवा जैविक समुदाय असेही म्हणतात. प्रश्न दुसरा, भरतपूर येथील अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. द सँच्युरी ॲट भरतपूर इज फेमस फॉर. आणि उत्तर आहे पाणपक्षी म्हणजेच ॲक्वॅटिक बर्ड्स. प्रश्न तिसरा, दुधवा हे जंगल टिंबटिंबचे वसतिस्थान होते. दुधवा फॉरेस्ट वॉज द हॅबिटॅट फॉर डॅश डॅश. आणि प्रश्नाचं उत्तर आहे एकशिंगी गेंड्यांचे वसतिस्थान. हॅबिटॅट फॉर सिंगल हॉर्न्ड रिनो, सिंगल हॉर्न्ड रिनोसरस. प्रश्न 4, भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम येथे टिंबटिंब गेंडे आढळतात. डॅश डॅश ऑफ द टोटल नंबर ऑफ सिंगल हॉर्न रिनोज इन द वर्ल्ड इज फाउंड ॲट काझीरंगा. आणि प्रश्नाचं उत्तर आहे 2/3, 2/3. हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने पण विचारला जातो. भारतीय एकशिंगी गेंडे कोठे आढळतात किंवा आसाममध्ये असणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांच्या वसतिस्थानाचे अभयारण्याचे नाव काय? तर या प्रश्नावरून तुम्ही ही उत्तरं लक्षात घ्यायची आहेत. प्रश्न 5, पट्टेदार वाघांसाठी टिंबटिंब अभयारण्य प्रसिद्ध आहे. डॅश डॅश सँच्युरी इज फेमस फॉर टायगर्स. आणि उत्तर आहे रणथंबोर. प्रश्न 6, पृथ्वीवरील टिंबटिंब टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. डॅश % ऑफ द अर्थ सरफेस इज कव्हर्ड बाय वॉटर. आपण पूर्वीपासून हे वाचलेलं आहे, तुम्हाला निश्चितपणे उत्तर आठवलं असेल. उत्तर आहे 71%, 71%. प्रश्न 7, पृथ्वीवरील टिंबटिंब टक्के भाग पाण्याने व्यापलेला नाही. म्हणजेच पृथ्वीवरील टिंबटिंब टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे. डॅश % ऑफ द अर्थ सरफेस इज नॉट कव्हर्ड बाय वॉटर. In another words, we can say that dash % of the earth surface is covered by land. आणि अर्थातच उत्तर आहे 29%. प्रश्न 8, पेरियार राष्ट्रीय उद्यान किंवा पेरियार राष्ट्रीय अभयारण्य टिंबटिंब या राज्यात आहे. पेरियार नॅशनल पार्क और पेरियार नॅशनल सँच्युरी इज इन डॅश डॅश स्टेट.
आणि उत्तर आहे केरळ राज्य, केरळ स्टेट, आणि ते प्रसिद्ध आहे हत्तींसाठी. प्रश्न 9. टिंबटिंब ही प्रजाती मागील शतकात नामशेष झालेली आहे. डॅश डॅश बिकम्स एक्सटिंक्ट इन लास्ट सेंचुरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आशियाई चित्ता, एशियन चिता. प्रश्न 10. भारतात टिंबटिंब अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने आहेत. Many ecosystems are conserved in around dash dash sanctuaries and national parks in India. आणि या प्रश्नाचं उत्तर 520 अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने, 520 sanctuaries and national parks in India. प्रश्न 11. गवताळ प्रदेशाचा गुणधर्म डॅश डॅश आहे. डॅश डॅश इज द प्रॉपर्टी ऑफ ग्रासलँड. नंबर 1. मोठा उन्हाळा, लॉंगर समर. 2. खुरट्या वनस्पती, डॉर्फ प्लांट्स. 3. माफक पाऊस, लिमिटेड रेन. 4. वरील सर्व, ऑल ऑफ अभव. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑल ऑफ द अबव, वरीलपैकी सर्व. जे प्रकरण अभ्यासणार आहोत ते आहे आपल्याला अवकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांविषयी. प्रकरणाचे नाव आहे ताऱ्यांची जीवनयात्रा. प्रकरण क्रमांक 19, लाईफ सायकल ऑफ स्टार्स. या प्रकरणाचा विचार करत असताना आपण जाणून घेणार आहोत त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी, आणि त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत स्पर्धा परीक्षांना या प्रकरणावरती जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांच्या उत्तरांविषयी. आपली सूर्यमाला एका दीर्घिकेमध्ये सामावलेली आहे. मग दीर्घिका म्हणजेच आकाशगंगा म्हणजे नेमकं काय? तर दीर्घिका म्हणजे अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका व ताऱ्यांमधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा समूह म्हणजे दीर्घिका. आपली दीर्घिका ही चक्राकार असून तिचे नाव आहे मंदाकिनी. अ गॅलेक्सी. गॅलेक्सी इज collection of billions of stars, their planetary systems and interstellar clouds which are present in the empty spaces between stars. Our galaxy is a spiral galaxy and it is called the Milky Way and Mandakini. दीर्घिकांचे 3 प्रकार आहेत. There are 3 types of galaxies. नंबर 1 स्पायरल म्हणजेच चक्राकार. क्रमांक 2 इलिप्टिकल लंबगोलाकार. आणि नंबर 3 इरेग्युलर अनियमित आकाराच्या. आकृतीमध्ये खालच्या बाजूला ज्या 2 दीर्घिका दाखवलेल्या आहेत त्या अनियमित आहेत. मध्यभागीच्या इलिप्टिकल म्हणजे लंबगोलाकार आहेत. तर अगदी वरच्या बाजूला ज्या 2 दिसतात त्या स्पायरल किंवा चक्राकार आहेत. ज्याच्यामुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले अशा ताऱ्याबद्दल म्हणजेच आपल्या सूर्याबद्दल आपण आता जाणून घेतो आहोत. सूर्य हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा असून त्याच्या वस्तुमानापैकी 72% भाग हायड्रोजन आणि 26% भाग हेलियमचा आहे. तर उरलेले 2% वस्तुमान हे हेलियमपेक्षा अधिक अनुक्रमांक असलेल्या अणूंच्या रूपात आहे. सन इज द नियरेस्ट स्टार टू अस. मास ऑफ सन about 72% is of hydrogen gas and 26% helium, and the rest 2% is elements heavier than helium. The mass of the sun is about 3.3 lakh times that of the earth. म्हणजेच सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लाख पट एवढे जास्त आहे. आणि सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या 100 पट जास्त आहे. The radius of sun is 100 times that of the earth. सूर्याचे वस्तुमान म्हणजेच मास आहे 2 × 10⁻³ किलोग्रॅम. त्याची त्रिज्या म्हणजेच रेडियस आहे 6,95,700 किलोमीटर. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान म्हणजेच सरफेस टेम्परेचर आहे 5800 केल्विन.
तर केंद्राचे तापमान आहे 1.5 गुणिले 10⁷ केल्विन आणि आजपर्यंतचं सूर्याचं वय आहे 4.5 अब्ज वर्ष आणि असं मानलं जातं की अजूनही सूर्याचं अर्धायुष्य बाकी आहे, म्हणजे अजून तो 4.5 अब्ज वर्ष आपल्याला प्रकाश देत राहणार आहे. आत्ताच आपण म्हणालो की सूर्य हा एक तप्त वायूंचा प्रचंड मोठा गोळा आहे. मग आपल्या अवतीभोवती दिसणारे तारे देखील असेच तप्त वायूंचे जर गोळे असतील तर त्यांची निर्मिती कशी झाली याची उत्सुकता आपल्याला नक्कीच असते. तर आपण जाणून घेतो आहोत ताऱ्यांच्या निर्मितीविषयी. पण तत्पूर्वी एक संबोध आपल्याला माहिती असला पाहिजे, आंतरतारकीय मेघ. आंतरतारकीय मेघ म्हणजे काय? तर आपल्याला आकाशात जसे ढग दिसतात अगदी तसेच नाही, त्याच्यापेक्षा कित्येक पट मोठे असे दीर्घिकांमधील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागांमध्ये ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात. त्यांचा आकार काही प्रकाशवर्षे असतो आणि त्यांना म्हटलं जातं आंतरतारकीय मेघ. मग याच्यापासून ताऱ्याची निर्मिती होताना काय होतं? हे मेघ एखाद्या विक्षोभामुळे आकुंचित होऊन त्यांची घनता व तापमान वाढत जाते आणि तप्त वायूचा गोल निर्माण होऊन अणुऊर्जा निर्मिती सुरू होते आणि स्वयंप्रकाशित गोल म्हणजेच तारा निर्माण होतो. आपल्या सूर्याचा जर विचार केला तर सूर्यामध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचे एकत्रीकरण होऊन हेलियमचे केंद्रक तयार होते आणि या प्रक्रियेमुळे ऊर्जा निर्मिती होते. म्हणजेच हायड्रोजन हा सूर्यामध्ये इंधनाचं काम करतो. इंटरस्टेलर क्लाउड्स, ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट आर प्रेझेंट in the empty spaces between stars in a galaxy. Due to some disturbance, interstellar clouds starts contracting, their density and temperature increases. After sufficient increase in density and temperature, nuclear energy generation starts and the star is means nuclear energy generation starts and gas sphere becomes self-luminous. That means it is the birth of a star or star is born. In sun, energy is generated by fusion of hydrogen nuclei to form helium nuclei. That means hydrogen acts as a fuel in the sun. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपला जो सूर्य आहे त्याचं आज वय आहे 4.5 अब्ज वर्ष आणि अजून 4.5 अब्ज वर्ष तो आपल्याला प्रकाश देत राहणार आहे. मग आपल्याला जे तारे दिसतात त्यांच्या बाबतीतही असंच आहे का निश्चित वय? तर हे जाणून घेत असताना आपण विचार करतो आहोत ताऱ्यांचे स्थैर्य म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स बद्दल. ताऱ्यांमध्ये जे वायू असतात त्या वायूच्या कणांमध्ये गुरुत्वीय बल असतं आणि हे गुरुत्वीय बल त्या ताऱ्याच्या केंद्राच्या दिशेकडे असते. तर त्या ताऱ्यामध्ये असलेला जो तप्त वायू असतो त्या वायूचा दाब ताऱ्याच्या बाहेरील बाजूस म्हणजेच केंद्राच्या विरुद्ध दिशेत निर्देशित असतो आणि या दोन बलांचं जोपर्यंत संतुलन असतं तोपर्यंत तारा स्थिर राहतो. आता हा स्थिर राहत असताना तिथे वायूचा दाब जो आहे तो वायूचा दाब हा त्या वायूची घनता आणि तापमान यावर अवलंबून असतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन द गॅस पार्टिकल्स ऑफ द स्टार is acting inwards, that is towards the center of the star, while the gas pressure is acting outwards, that means away from the center of the star, and the gas pressure in the star depends on the density and temperature of the gas. जोपर्यंत गुरुत्वीय बल व वायूचा दाब हे संतुलित असतात तोपर्यंत तारा स्थिर असतो. पण जर त्यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झालं तर ताऱ्याचं आकुंचन किंवा प्रसरण होतं. When the gravitational force and the gas pressure are balanced, the star is stable. But when one of them is more than the other, the star either contracts or expands. आणि असं होत असताना ताऱ्याच्या गुणधर्मांमध्ये बदल होतात आणि त्याचे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतर होते. ही जी प्रक्रिया आहे यालाच म्हटलं जातं ताऱ्याची उत्क्रांती. आणि या ताऱ्याच्या उत्क्रांतीची कारणं आहेत. क्रमांक 1 त्या ताऱ्याच्या केंद्रातील इंधन जळणे आणि नंबर 2 इंधनाचा साठा कमी होणे.
The evolution of a star means change in its properties with time, resulting in its passing through different stages. The reasons of evolution of stars is burning of fuel in the center of the star, and number 2, decrease in the amount of fuel in the center of the star. ही उत्क्रांती म्हणजेच इव्होल्यूशन होत असताना तारा वेगवेगळ्या स्टेजेसमधून जातो आणि शेवटी ताऱ्याला एक अंतिम स्थिती प्राप्त होते. आपल्याला अवकाशात दिसणारे जे तारे आहेत ते काही प्रचंड अंतरावरती असल्यामुळे ते थोडेसे छोटे वाटत जरी असले तरी ते अतिशय मोठ्या आकाराचे असू शकतात. त्यातही आकारामध्ये विभिन्नता असते आणि असे ताऱ्यांचे 3 गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे आणि त्या प्रत्येक गटातील ताऱ्यांची अंतिम अवस्था आपण आता जाणून घेणार आहोत. एंड स्टेज ऑफ स्टार्स. प्रकार पहिला, सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. एंड स्टेज ऑफ स्टार्स हॅव्हिंग इनिशियल मास लेस दॅन 8 टाइम्स द मास ऑफ द सन इज. त्यांची अंतिम अवस्था असते श्वेतबटू म्हणजेच व्हाईट डॉर्फ्स. ताऱ्यांचा दुसरा प्रकार आहे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. एंड स्टेज ऑफ स्टार्स हॅव्हिंग मास बिटवीन 8 and 25 टाइम्स द मास ऑफ द सन इज. त्याला ती अंतिम अवस्था आहे न्यूट्रॉन तारा किंवा न्यूट्रॉन स्टार. आणि तिसरा गट आहे सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीपेक्षा अधिक मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्याची अंतिम अवस्था. एंड स्टेज ऑफ स्टार्स लार्जर दॅन 25 टाइम्स द मास ऑफ द सन. आणि ती जी अंतिम अवस्था असते तिला म्हटलं जातं कृष्णविवर किंवा ब्लॅक होल. तारे या अंतिम अवस्थेकडे जात असताना त्यांच्या मुख्य ताऱ्यापासून लगेचच अंतिम अवस्थेत त्यांचं रूपांतर होत नाही, तर मध्ये जर आपण कमी वस्तुमान असलेल्या तारांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये एक एक्सप्लोजन होतं आणि तांबडा राक्षसी तारा निर्माण होतो. त्याच्यामध्ये पुन्हा विस्फोट होतो आणि विस्फोट झाल्यानंतर त्यातील तप्त वायू प्रसरण पावत जातो आणि शेवटी त्याचं रूपांतरण श्वेतबटूमध्ये होतं. परंतु अधिक वस्तुमान असलेले तारे जर आपण विचारात घेतले तर ते कृष्णविवर किंवा न्यूट्रॉन तारा या अंतिम अवस्थेत जाण्यापूर्वी त्यांच्यामध्ये तप्त वायूचं प्रसरण होतं, एक्सपान्शन होतं आणि त्या ताऱ्याचं महाप्रचंड एका ताऱ्यामध्ये रूपांतरण होतं. त्याचं नाव आहे महाराक्षसी तारा. या महाराक्षसी ताऱ्यामध्ये जर महाविस्फोट झाला तर ते 2 प्रकारांमध्ये जातात. पुन्हा 8 ते 25 पट वस्तुमान असेल तर ती अंतिम अवस्था असते न्यूट्रॉन तारा आणि सूर्यापेक्षा 25 पटपेक्षा अधिक वस्तुमान असेल तर त्या ताऱ्याची अंतिम अवस्था असते कृष्णविवर. डॅश हा अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका व आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. डॅश इज अ कलेक्शन ऑफ बिलियन्स ऑफ स्टार्स. They are planetary systems and interstellar clouds which are present in the empty spaces between stars. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दीर्घिका म्हणजेच गॅलेक्सी. प्रश्न दुसरा, दीर्घिकांचे 3 मुख्य प्रकार डॅश डॅश हे आहेत. 3 मेन टाइप्स ऑफ गॅलेक्सीज आर डॅश डॅश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 चक्राकार स्पायरल, नंबर 2 लंबगोलाकार इलिप्टिकल, नंबर 3 अनियमित इरेग्युलर. प्रश्न 3, आपल्या दीर्घिकेचे नाव डॅश असून तिचा आकार डॅश आहे. आवर गॅलेक्सी इज कॉल्ड ॲज डॅश अँड इट इज डॅश टाईप ऑफ गॅलेक्सी. आपल्या दीर्घिकेचे नाव आहे मंदाकिनी आणि तिचा आकार चक्राकार आहे. आवर गॅलेक्सी इज कॉल्ड ॲज मंदाकिनी. इट इज स्पायरल टाइप ऑफ गॅलेक्सी. प्रश्न 4, ग्रह, तारे व खगोलीय वस्तूंचे प्रभावीपणे निरीक्षण करण्यासाठी डॅश वापरतात. डॅश इज यूज्ड टू ऑब्झर्व प्लॅनेट्स, स्टार्स अँड सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स. आणि तुम्हाला उत्तर माहिती आहे. या दूरवरच्या वस्तूंचं निरीक्षण करण्यासाठी वापरलं जाणारं साधन त्याचं नाव आहे दुर्बिणी म्हणजेच टेलिस्कोप. म्हणून उत्तर आहे दुर्बिणी टेलिस्कोप. प्रश्न 5,
आपल्या आकाशगंगेत सुमारे डॅश तारे आहेत. आवर गॅलेक्सी हॅज अबाउट डॅश स्टार्स. आपण रात्री जे तारे आकाशात बघतो, साधारणपणे साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांची संख्या आहे 4000. परंतु जर आपण आपल्या आकाशगंगेचा विचार केला तर आपल्या आकाशगंगेमध्ये असणाऱ्या ताऱ्यांची संख्या आहे जवळजवळ 10^11. आवर गॅलेक्सी हॅज अबाउट 10^11 म्हणजेच 10^11 स्टार्स. प्रश्न 6. आपल्या आकाशगंगेचा आकार डॅश असून व्यास डॅश किलोमीटर आहे. The shape of our galaxy is like a dash and its diameter is about dash kilometer. आकार मध्यभागी फुगीर असून तिचा व्यास आहे 10^18 किलोमीटर. The shape of our galaxy is like a bulge in the center and its diameter is about 10^18 किलोमीटर. प्रश्न 7. आपल्या आकाशगंगेला एका परिवलनासाठी डॅश वर्षे लागतात. द पिरियड ऑफ रोटेशन ऑफ अवर गॅलेक्सी इज अबाउट डॅश. पृथ्वीचं जसं परिवलन होतं, चंद्राचं जसं परिवलन होतं, तसंच आपली आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी हिचं सुद्धा परिवलन होतं. आणि तिचं एक परिवलन जर पूर्ण व्हायचं असेल तर त्यासाठी लागणारा कालावधी आहे 2×10^8 वर्षे. The period of rotation of our galaxy is about 2 × 10^8 years. प्रश्न 8. आपल्याला सर्वात जवळचा तारा डॅश आहे. डॅश इज द नियरेस्ट स्टार टू अस ऑर टू द अर्थ. आणि उत्तर आहे सन म्हणजेच सूर्य. द सन इज द नियरेस्ट स्टार टू अस ऑर नियरेस्ट स्टार टू द अर्थ. प्रश्न 9. सूर्याचे वस्तुमान डॅश आहे. द मास ऑफ द सन इज डॅश. आणि उत्तर आहे 2×10⁻³ किलोग्रॅम म्हणजेच 2×10⁻30 किलोग्रॅम. प्रश्न 10. सूर्याची त्रिज्या डॅश आहे. द रेडियस ऑफ द सन इज डॅश. आणि उत्तर आहे 6,95,700 किलोमीटर. 6,95,700 किलोमीटर्स. प्रश्न 11. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान डॅश असून केंद्रातील तापमान डॅश आहे. सरफेस टेम्परेचर ऑफ द सन इज डॅश while the temperature at the center of the sun is dash. आणि उत्तर आहे सरफेस टेम्परेचर म्हणजेच पृष्ठभागावरील तापमान 5800 केल्विन आणि केंद्रातील तापमान किंवा टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ द सन इज 1.5 × 10⁷ केल्विन. प्रश्न 12. सूर्याच्या वस्तुमानापैकी डॅश टक्के भाग हायड्रोजन, डॅश टक्के भाग हेलियम आहे. हायड्रोजन मेक्स अप फॉर डॅश % ऑफ द मास ऑफ द सन अँड हेलियम इज डॅश %. आणि उत्तर आहे हायड्रोजन 72% आणि हेलियम 26%. प्रश्न 13. सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे डॅश पट आहे. द मास ऑफ द सन इज अबाउट डॅश टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. आणि उत्तर आहे 3.3 लाख टाइम्स किंवा पृथ्वीच्या 3.3 लक्ष पट. प्रश्न 14. सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या सुमारे डॅश पट आहे. द रेडियस ऑफ द सन इज डॅश टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. आणि उत्तर आहे पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट 100 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. प्रश्न 15. मोठी अंतरे मोजण्यासाठी डॅश हे एकक वापरतात. द युनिट ऑफ डॅश इज यूज्ड फॉर मेजरिंग लार्ज डिस्टन्सेस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाश वर्ष, लाईट इयर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या ज्या प्रश्नांचा विचार केला हे तुम्हाला NMMS सोबतच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत.
तुम्ही व्हिडिओमध्ये जे दिलेले प्रश्न आहेत ते सगळे वहीमध्ये लिहून ठेवा. त्याचं वाचन, मनन, चिंतन करा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आवडल्यावरती लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुगम लर्निंग चॅनल अद्याप सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळ या संघटनेमार्फत राज्यस्तरीय NMMS कार्यशाळा यामध्ये मार्गदर्शन करण्याची जी संधी संयोजकांनी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील मनःपूर्वक आभार मानते. आणि तुम्ही या कार्यशाळांचा निश्चितपणे फायदा करून घेणार आहात आणि NMMS परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करणार आहात याची खूणगाठ विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही मनाशी बांधावी असे मी तुम्हाला आवाहन करते. तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी आणि NMMS स्पर्धा परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय.